सध्या राज्यात आणि देशात चर्चा आहे ती अर्थातच गेले काही दिवस ज्या व्यक्तीनं दिल्ली गाजवली त्या व्यक्तीची। ती व्यक्ती आहे अर्थातच महाराष्ट्राचा सुपुत्र अभिजित दिपके। अभिजित दिपके आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नमस्कार। कसं वाटतंय आता इतक्या दिवसानंतर भेटून घरी येऊन? एक मोकळा श्वास घेतलाय घरी आल्यावर जेव्हा आई वडिलांना भेटलो आणि आई वडिलांनी मागच्या एका महिन्यात खूप काही पाहिलं, खूप त्रास झाला त्यांना, रात्रभर झोपत नव्हते, आई रडायची भरपूर। तर आईलाही कुठे ना कुठे चांगलं वाटतंय, आता मी तिच्या डोळ्यासमोर आहे, तर घरी येऊन खूप निवांत वाटतंय आता। पण घरी येऊन तेवढा निवांत आता वेळ मिळतोय का? कारण गेले काही दिवस आम्ही सतत पाहतोय मीडियाला वेगवेगळ्या मुलाखती देणं असू दे, त्याच दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर ट्विट करणं असू दे, अभिजित एकदम अपडेट असल्याचं पाहायला मिळतंय। नाही, वेळ तर तेवढा भेटत नाहीये, कारण की लोकही भरपूर येत आहेत भेटायला महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातून, युपी वरनं, राजस्थान वरनं, मध्य प्रदेश वरनं लोक येत आहेत भेटायला आणि इतक्या दुरून लोक येत आहेत तर त्यांना भेटणं गरजेचं पण आहे, कारण की ते पण म्हणजे खूप दुरून येत आहेत। सो त्यांना भेटतोय मी आणि बाकी मीडियाचे जे काही आपले साथी इथे असतात त्यांच्याशी ते पण दिवसभर असतात इथं, तर त्यांनाही बोलतोय, भेटतोय आणि सोबतच जे काही चालू आहे राजकीय घडामोडी त्यावरही बोलणं गरजेचं आहे। आता सवय नव्हती या सगळ्या गोष्टींची आणि त्यात माझी तब्येत अजूनही थोडी खराब आहे, टायफॉइड मधून अजूनही रिकव्हर करतोय मी, पण आता अशा सिच्युएशन मध्ये आहे की जिथे हे सगळं करावंच लागणार आहे, मला काही ऑप्शन नाहीये। सवय नाहीये पण शिकतोय हळूहळू, तर मला वाटतं थोड्या काही दिवसात मला सवय पडून जाईल या गोष्टीची। खरंय खरंय। अभिजित, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।